बाबा, काल तुमच्या उमेदवारीची चर्चा खूप झाली, भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे असं चर्चा झाल्या, हे कितपत सत्य आहे? प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुतीचा जो उमेदवार असेल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, ह्या उमेदवाराला ताकदीनं निवडून आणण्याच्यासाठीचे सगळे प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी व जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी करणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांचंच नाव हे विचाराधीन आहे। आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे की छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळावी। पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून योग्य तो महायुतीचा निर्णय होईल आणि लवकरच मला वाटतं त्याच्याविषयी स्पष्टता येईल। सुरेश बाबा किंवा मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही। भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत धैर्यशील कदम, त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केलेली आहे की मी पण इच्छुक आहे निवडणूक लढवायला। त्यांचंही नाव वरती वरिष्ठांपर्यंत गेलेलं आहे। धैर्यशील कदम इच्छुक आहेत असं मला वाटत नाहीत आणि त्यांनी मला काही त्यांची इच्छा अशी व्यक्त करून दाखवली नाही। धैर्यशील कदम दादा, पण तुमच्या नावाची जी चर्चा सुरू झाली त्याच्या मागचं कारण काय नेमकं? म्हणजे तुम्हाला तसं विचारणा झाली होती का पक्षाकडून किंवा काय? पक्षाकडून अशा पद्धतीची कुठलीही चर्चा देखील आमची मागच्या काळात पक्षीय पातळीवर झालेली नाही आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मोदीजींच्या विचाराचा माणूस जो पक्ष देईल त्याला निवडून आणणं हाच आमचा स्टँड आहे। महायुती प्रचारामध्ये पूर्णतः कमी पडलेली आहे, कारण का इतक्या दिवसामध्ये सातारा येथील महायुतीची जी बैठक आहे ही आत्ताच झालेली आहे। आता 12 तारखेला फॉर्म भरायचे, कशात उमेदवाराचाच पत्ता नाही पण बैठक आहे। आता शेवटी नाही, उमेदवाराचाच पत्ता नाही ऍक्च्युली ना। महायुतीचा उमेदवार निश्चित झालाय ना महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालाय। शेवटी मला वाटतं या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील, कारण आता 12 तारखेपासून अर्ज भरायचे असल्यामुळे लवकरच त्याच्याविषयीचा पक्षीय पातळीवर निर्णय होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।